Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to start a third unit, and from this third unit we are going to start with 3.1 Night of the Scorpion. तर विंचवाची रात्र असा in Marathi we can say. Okay, तर विंचवाची रात्र means what? तर in this poem, poet's mother has bitten by scorpion. म्हणजे पोएट जो आहे आपल्या कवितेचा त्याची आई त्याच्या आईला स्कॉर्पियन म्हणजे विंचवाने डंख मारलेला आहे, चावलेला आहे विंचू. तर त्याच्यामुळे जशी एक रात्र स्पेंड झाली, कशा प्रकारे ती रात्र स्पेंड झाली, दॅट पोएट हॅज प्रेझेंटेड इन दिस पोएम. दिस इज अ पोएम, बट दिस पोएम दिस इज अ स्टोरी इन द फॉर्म ऑफ पोएम. ही एक गोष्ट आहे की जी कवितेच्या रूपात मांडलेली आहे. Night of the Scorpion by Nissim Ezekiel, 1924 to 2004. I remember the night my mother was stung by a scorpion. म्हणजे the poet is saying that I remember that night when my mother was stung by a scorpion. मला ती रात्र आठवते की त्या रात्री माझ्या आईला विंचवाने डंख मारलेला होता, विंचू चावलेला होता. स्टंग म्हणजे डंख मारणे. 10 hours of steady rain had driven him to crawl beneath a sack of rice. 10 hours of steady means continuous. ओके, म्हणजे 10 तासाचा कंटिन्युअस पाऊस बाहेर चालत असल्यामुळे had driven him to crawl beneath a sack of rice. तर बाहेर 10 तास कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे त्या विंचवाला रांगत, क्रॉल म्हणजे रांगत येणे, त्या विंचवाला आत रांगत येण्यासाठी यावं लागलं होतं. म्हणजे बाहेर पाऊस असल्यामुळे आडोशासाठी म्हणून तो विंचू आपल्या कवीच्या घरामध्ये सॅक ऑफ राईस म्हणजे तांदळाची जी गोणी होती, तांदळाचं जे पोतं होतं त्याच्या पाठीमागे येऊन थांबलेला होता. Parting with his poison flash of diabolic tail in the dark room, he reached the rain again. आता तो विंचू जेव्हा पाऊस बाहेर पडत असल्यामुळे आतमध्ये येऊन थांबला होता त्या तांदळाच्या गोणीच्या पाठीमागे, आणि तिथेच त्याने त्याच्या म्हणजेच कवीच्या आईला डंख मारला. आणि पुन्हा त्यानंतर पार्टिंग विथ हिज पॉयझन म्हणजे त्यानं त्याच्याजवळचं विष वेगळं केलं, त्याच्या शरीरापासून त्याचं विष वेगळं करून ते विष त्याने, पॉयझन म्हणजे विष, ते विष त्याने आपल्या कवीच्या आईच्या अंगामध्ये सोडलं. पार्टिंग विथ हिज पॉयझन मीन्स ही सेपरेटेड हिज पॉयझन फ्रॉम हिज बॉडी. त्याने त्याच्या आपल्या बॉडीपासून त्याचं पॉयझन हे वेगळं केलं. फ्लॅश ऑफ डायबोलिक टेल इन द डार्क रूम, ही रिस्क द रेन अगेन. आणि पुन्हा त्यानं बाहेर पावसात जाण्याची रिस्क घेतली. ही रिस्क द रेन अगेन म्हणजे पुन्हा त्याने बाहेर पावसात जाण्याची रिस्क ओढवली, घेतली. The peasants came like swarms of flies and buzzed the name of God 100 times to paralyze the evil one. आता peasants means farm labor. आता the poet's family belongs from the farmer family. आता जी पोएटची जी फॅमिली आहे ती एका फार्मर फॅमिलीशी बिलॉंग करते, म्हणजे पोएटची जी फॅमिली आहे ती फार्मरची फॅमिली आहे आणि आजूबाजूला जे सगळे आहेत ते सुद्धा फार्मर्सच आहेत. सो द पीझंट्स म्हणजे फार्म लेबर, त्यांच्या आजूबाजूला असणारे बाकीचे इतर फार्मर केम लाईक स्वार्म्स ऑफ फ्लाईज. एखाद्या जशा फ्लाईज म्हणजे माशींची जशी झुंड येते तशा प्रकारे झुंडीने सर्व फार्म लेबर्स तिथे धावत पळत आले. and buzzed the name of God 100 times to paralyze the evil one. आणि प्रत्येक जण ते खूप घोळक्याने ते सर्व लोक आले तिथे, आणि प्रत्येक जण बज्ड म्हणजे गुणगुणणे, प्रत्येक जण देवाचं नाव गुणगुणू लागला की टू पॅरलाइज द इव्हिल वन. पॅरलाइज म्हणजे त्या जी काही इव्हिल वन म्हणजे ती दुष्ट राक्षसी शक्ती जी आहे, विंचूची शक्ती, हे ते लोक दुष्ट राक्षसी शक्ती असे मानतात. मग त्या इव्हिल वन म्हणजे इथं विंचवाची शक्तीसाठी इव्हिल वन असं घेतलेलं आहे, दुष्ट राक्षसी शक्तीसाठी.
तर ती जी विंचवाची दुष्ट राक्षसी प्रवृत्ती किंवा शक्ती जी आहे ती नष्ट व्हावी यासाठी सर्वजण देवाचे नाव गुणगुणू लागले. बज्ड म्हणजे गुणगुणणे. विथ कॅन्डल अँड विथ लँटर्न्स, तर सर्वजण, कॅन्डल म्हणजे इथं मशाल, ओके, लँटर्न म्हणजे कंदील, तर इथं सर्वजण मशाल आणि मेणबत्त्या आणि कंदील घेऊन आले होते. म्हणजे दिस लाईन मीन्स दॅट देर इज नो इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी. आता या लाईनमुळे आपल्याला कळतं की तिथे इलेक्ट्रिसिटीची फॅसिलिटी नव्हती, कारण सर्वजण हातामध्ये काय घेऊन आले होते, लँटर्न्स अँड कॅन्डल्स म्हणजे मशाल, मेणबत्त्या आणि कंदील घेऊन आले होते. throwing giant scorpion shadows on the mud baked wall, आणि ते हातामध्ये जे आले होते कंदील आणि मेणबत्त्या घेऊन, त्याच्यामुळे मड वॉल्स म्हणजे ज्या मातीच्या भिंती होत्या त्या मातीच्या भिंतींवरती खूप मोठ्या मोठ्या शॅडोज म्हणजे सावल्या दिसत होत्या, आणि त्या सावल्या अशा भासत होत्या की ती खूप मोठी, जायंट म्हणजे खूप मोठी, ती विंचवाची खूप मोठी सावली असल्याप्रमाणे ते भासत होतं किंवा जाणवत होतं. दे सर्च फॉर हिम, ही वॉज नॉट फाउंड अँड दे सर्च एव्हरीवेअर, म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी बघितलं, बट दे फाउंड नथिंग, पण त्यांना ते काही विंचू सापडला नाही. दे क्लिक देअर टंग, क्लिक मीन्स आपण ज्यावेळेस असं बोलतो असा आवाज, ओके, क्लिक म्हणजे त्यांनी आपली जिभेतून किंवा जिभेतून एक प्रकारचा साऊंड काढला, क्लिक देअर टंग्स अँड सेड with every movement that the scorpion made his poison moved in mother's blood, they said, and they said that when the scorpion will move like that, the poison in the mother's body will spread. म्हणजे एक त्यांचा एक प्रकारचा असा अंधविश्वास होता की जसा स्कॉर्पियन म्हणजे तो विंचू हालचाल करेल त्या प्रकारे जर त्या स्कॉर्पियनने म्हणजे त्या विंचवाने जास्त हालचाल केली तर जास्त जलद त्याच्या आईच्या शरीरामध्ये ते विष स्प्रेड होईल, पसरेल, म्हणून विंचव, आणि जर का विंचू शांत राहिला तर विष स्प्रेड होणार नाही, असा एक प्रकारचा त्यांचा एक अंधविश्वास होता. मे ही सिट स्टिल, दे सेड, आणि ते म्हणू लागले की तो शांत बसावा, कृपा करून तो एका जागी स्थिर असावा. मे द साइन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ बी बर्न अवे टुनाइट, दे सेड, आणि ते काय बोलू लागले की तुझ्या मागच्या जन्मीचे जे काही पाप असेल, साइन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ, साइन्स म्हणजे मागच्या जन्मीचं पाप, प्रिव्हियस बर्थ म्हणजे मागचा जन्म, तर तुझं जे काही मागच्या जन्मीचं पाप असेल ते या तुझ्या दुखण्यामध्ये धुवून जावं किंवा निघून जावं, अशा प्रकारे. म्हणजे त्यांची एक प्रकारची, ते गावाकडचे लोक होते, शिवाय ते सर्वजण फार्मर्स होते आणि खूप जुने विचारांचे होते, त्यामुळे त्या जुन्या विचारांमुळे ते म्हणत होते की ज्या प्रकारे तुझं हे दुखणं होतंय, तुझं हे दुखणं वाढतंय, त्याच प्रकारे तुझं सर्व ह्या दुखण्यामध्ये तुझं सर्व पाप धुवून जावं आणि इथून पुढं तुझं काहीही पापामुळे, तुझ्या कोणत्याही पापामुळे तुला इथून पुढं काही दुखणं नको व्हायला, असं त्यांची एक प्रकारचे विचार होते. मे युअर सफरिंग डिक्रीजेस द मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ, दे सेड, आणि ते असंही म्हणले की मे युअर सफरिंग डिक्रीजेस, आणि तुझं दुखणं कमी होऊ देत, आणि द मिसफॉर्च्यून ऑफ युअर नेक्स्ट बर्थ, दे सेड, आणि शिवाय तुझं मिसफॉर्च्यून ऑफ युअर नेक्स्ट बर्थ म्हणजे तुझ्या पुढच्या जन्मीसाठी, म्हणजे मागच्या जन्मीचाही त्यांनी विचार घेतला, शिवाय फॉर द नेक्स्ट बर्थ पुढच्या जन्मीचाही ते बोलू लागले की तुझं मागच्या जन्मीचं पापही धुवून जाऊ देत आणि पुढच्या जन्मीचं दुखणंही आत्ताच सगळं काही होऊन जाऊ देत, म्हणजे पुढच्या जन्मातही तुला इथून पुढे काही त्रास नको व्हायला, आणि जर का तू मागच्या जन्मी काही पाप केलं असेल तेही सुद्धा याच्यामध्ये जळून जाऊ देत, जळून जाऊ देत म्हणजे बर्न, ओके, जळून खाक होऊ देत, आणि पुढच्या जन्मीचं येणारं दुखणं सुद्धा याच्यातूनच जाऊ देत. मे द सम ऑफ ऑल इव्हिल बॅलन्स इन द अनरियल वर्ल्ड, आणि तुझं जे काही वाईट नशीब आहे ते सगळं इथं आता बॅलन्स होऊ देत, म्हणजे मागच्या जन्मीचं वाईट सगळं धुवून जाऊ देत, पुढच्याही जन्मीचं आता नष्ट होऊ देत, म्हणजे आता इथून पुढं सगळं चांगलंच होऊ देत तुझ्या बाबतीत. अगेन्स्ट द सम ऑफ गुड बिकम डिमिनिश्ड बाय युअर पेन, डिमिनिश्ड मीन्स टू रिड्यूस और to lessen,
म्हणजे तुझ्या या दुखण्यामुळे सगळं वाईट काय असेल ते रिड्यूस होऊ देत, कमी होऊ देत. मे द पॉयझन प्युरिफाय युअर फ्लेश. आणि कदाचित हे जे काही विष आहे, पॉयझन जे आहे, त्याच्यामुळे तुझी बॉडी प्युरिफाय होऊ देत, प्युरिफाय होऊ शकते. म्हणजे तुझ्या बॉडीमध्ये जे काही वाईट असेल, बॉडीमधलं जे काही तुझं वाईट असेल ते जाईल आणि तुझी बॉडी प्युरिफाय होईल. ऑफ फ्लेश ऑफ डिझायर अँड युअर स्पिरिट ऑफ ॲम्बिशन दे सेड अँड दे सॅट अराउंड. आणि मग ते असे सगळे वाईट म्हणजे त्यांचे जे काही अंधविश्वास होते, जे काही जुनाट विचार होते, ते जुनाट विचार प्रत्येकजण सांगत होता. आणि असं बोलत ते सगळेजण आईच्या कडेला गोल राऊंड करून बसलेले होते आणि आईमध्ये होते. आणि प्रत्येकजण त्याचा विचार सांगत होता की विंचू जशा प्रकारे मूव्ह करेल, वेन द स्कॉर्पियन मूव्ह द पॉयझन्स विल स्प्रेड इन युअर बॉडी लाईक दॅट वे, सो मे ही सिट स्टिल, मे युअर ऑल बॅड इव्हिल्स बर्न इन दिस पेन. आणि असे सर्वजण वेगळे वेगळे विचार मांडत होते की तुझे जे काही वाईट कर्म असेल, वाईट पाप असेल, ते सगळे याच्या मागच्या जन्मीचं याच्यामध्ये धुवून जाऊ देत किंवा जळून खाक होऊ देत. पुढच्या जन्मीच्या येणाऱ्या वाईट नशिबाबद्दल सुद्धा ते बोलले. शिवाय ते इतकं सुद्धा बोलत होते की तुझं ज्या प्रकारे विंचू मूव्ह करेल त्या प्रकारे तुझ्या बॉडीमध्ये विष स्प्रेड होईल. म्हणजे सर्वजण आईला घोळका करून बसले होते आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार मांडत होतं. ऑन द फ्लोअर विथ माय मदर इन द सेंटर, द पीस ऑफ अंडरस्टँडिंग ऑन ईच पेस. आणि प्रत्येक जण आईला गोल राऊंड करून बसलं होतं आणि प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती असा काही हावभाव होता की ते लोक आईला समजून घेत आहेत, असा त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा भाव होता. मोर कॅन्डल्स, मोर लँटर्न्स, मोर नेबर्स. आणि अजून जसं जशी बातमी गावामध्ये पसरत होती की ह्या XYZ स्त्रीला विंचूने डंख केलेला आहे, तसे तसे सर्वजण त्या गावातील लोक तिथे भेटायला येत होते. मोर कॅन्डल्स, मोर लँटर्न्स, मोर नेबर्स. आणि अजूनच शेजारी शेजारी आले म्हणले की त्यांच्यासोबत त्यांचे कंदील, त्यांच्या मशाली, त्यांच्या मेणबत्त्या सर्वजण घेऊन तिथे येत होते. मोर इन्सेक्ट्स अँड द एंडलेस रेन. तर आता इन्सेक्ट्स म्हणजे त्यांच्यासोबत आता इथं कवीला असं सांगायचं की त्यांच्या मनामधले जे काही जुनाट विचार आहेत ते एखाद्या किड्याप्रमाणे, इन्सेक्ट म्हणजे किड्याप्रमाणे ते विचार आहेत आणि ते वाईट विचार, जुने विचार घेऊन ते सर्वजण तिथं येत होते. अँड द एंडलेस रेन. आणि अजून सुद्धा बाहेर पाऊस चालूच होता आणि कदाचित त्या पावसामुळे अजून काही जीवजंतू सुद्धा तिथे येऊ शकत होते. माय मदर ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू. आणि ग्रोनिंग ऑन अ मॅट. आणि माझी आई खाली जमिनीवरती आडवी पडलेली होती आणि तिच्या कडेने सर्वजण गोल करून बसलेले होते. आणि माझी आई अक्षरशः थ्रू अँड ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू म्हणजे ती अक्षरशः लोळण घेत होती या अंगावरून त्या अंगावर. म्हणजे त्या आईला खूप दुखत होतं विंचवाने डंख मारलेल्यामुळे आणि ती अक्षरशः लोळण घेत होती जमिनीवरती. माय फादर स्केप्टिक, रॅशनलाइज्ड, ट्राईंग एव्हरी कर्ज अँड ब्लेसिंग. तर माय फादर स्पेटिक म्हणजे त्यांचे जे काही फादर म्हणजे वडील आहेत ते रॅशनलिस्ट अँड स्केप्टिक म्हणजे ते रॅशनलिस्ट म्हणजे ते अगदी विचार त्यांचे जुनाट तर होतेच परंतु ते दोन्ही करत होते. म्हणजे त्याच्यावरती उपायसुद्धा करत होते आणि शिवाय त्यांच्या जुनाट विचारांना जे काही पटत होतं की बाबा अंधश्रद्धेला हे करून काय केलं पाहिजे विंचू चावल्यानंतर ते सुद्धा करत होते आणि शिवाय त्याच्यावरती औषधोपचार म्हणून वैद्यकीय उपचारसुद्धा करत होते. रॅशनलिस्ट म्हणजे थोडक्यात काय तर लॉजिकल थिंकर. ओके, म्हणजे रॅशनलिस्ट म्हणजे ते लॉजिकल थिंकिंग करून त्याच्यावरती औषधोपचार करत होते. आणि शिवाय स्केप्टिक मीन्स नॉट बिलिव्हिंग इन गॉड म्हणजे ते देवावरती विश्वास न ठेवणारे म्हणजे दोन्ही होते. म्हणजे त्यांच्या वडिलांकडून अंधश्रद्धेचं आणि बिना अंधश्रद्धेचं असे दोन्ही कामं केली जात होती. ट्राईंग एव्हरी कर्ज अँड ब्लेसिंग आणि ते प्रत्येक गोष्ट करत होते. त्यांच्या आईला वाचवण्यासाठी त्यांचे वडील प्रत्येक गोष्ट करत होते.
पावडर, मिक्सचर, हर्ब अँड हायब्रीड. म्हणजे कुठली एखादी पावडर असेल की जे पावडर खाल्ल्यानंतर विष कमी होईल, त्याचे विष पसरणार नाही बॉडीमध्ये म्हणून पावडर खात होते. एखादं मिक्सचर, एखादं जे काही आयुर्वेदिक आपण आयुर्वेदिक, आता त्या काळी एवढे काही दवाखाने वगैरे नव्हते, त्याच्यामुळे काय तर लोक आयुर्वेदिक उपचार करायचे. मग आयुर्वेदिक काढा असेल, पावडर असेल, कशाचं मिक्सचर असेल किंवा हर्ब एखादं आयुर्वेदिक जडीबुटी असेल तर ते खाऊ घालत होते. ही इवन पोर्ड अ लिटिल पॅराफिन. पॅराफिन म्हणजे एक फ्लेमेबल लिक्विड असतं. मग त्यांनी त्या विंचवाने ज्या जागी डंख केला होता त्या जागी त्यांनी पॅराफिन लिक्विडसुद्धा ओतलं. अपॉन द बीटन टो अँड पुट अ मॅच टू इट. बीटन टो म्हणजे पायाला, आता इथं समजतंय की त्या आईला पायाला विंचू चावलेला होता, बीटन टो. मग त्या पायाला जिथं विंचू चावलेला होता तिथं त्यांनी ते पॅराफिन ओतलं आणि तिथं मॅच म्हणजे काडीपिटीने तिथे आगसुद्धा लावली. म्हणजे थोडक्यात काय, कशासाठी की त्या ज्या जागी विंचवाने डंख केलेला आहे तिथं आग लावल्यानंतर विष पसरणार नाही असा एक त्यांचा एक प्रकारचा अंधविश्वास होता. अपॉन द बीटन टो अँड पुट अ मॅच टू इट. आय वॉच द फ्लेम फीडिंग ऑन माय मदर. आणि मी ते बघत होतो स्वतः डोळ्याने की माझ्या आईच्या पायावरती कशा प्रकारे जाळ चाललेला होता. आय वॉच द होली मॅन परफॉर्म हिज राईट्स टू टेम द पॉयझन विथ ॲन इनकॅन्टेशन. आणि तिथं एक होली मॅन म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा आपण म्हणतो होली मॅन म्हणजे थोडक्यात साधू पुरुष किंवा देव करणारा देवाचा, म्हणजे थोडक्यात काय तर तांत्रिक मांत्रिक अशा प्रकारे. मग तिथे एक प्रकारचा होली मॅनसुद्धा आला होता. त्यांनी होली मॅनला सुद्धा बोलवलं. कशासाठी तर आईच्या शरीरातलं विष काढून टाकण्यासाठी, ते विष बाहेर काढण्यासाठी. आणि ते लेखक कवी आपले बघत होते की कशा प्रकारे तो मुवमेंट्स करत आहे विष बाहेर काढण्यासाठी. आफ्टर 20 hours इट लॉस्ट इट्स स्टिंग. आणि जवळजवळ 20 तासानंतर ते विष आईच्या शरीरातून त्याची पावर कमी झाली. म्हणजे थोडक्यात काहीतरी उपाय त्याच्यावरती बसला असेल. मग तो त्यांनी केलेल्या अंधश्रद्धेने केलेला एखादा उपाय असेल किंवा त्या मेडिसिनल त्यांनी जे काही खाऊ घातलं त्याचा असेल, काही माहीत नाही. परंतु जवळजवळ 20 तासानंतर त्याचा असर दिसला. आणि माय मदर ओनली सेड. आणि माझी आई फक्त एवढंच बोलली, थँक गॉड द स्कॉर्पियन पिक्ड ऑन मी अँड स्प्रेड माय चिल्ड्रन. आणि माझी आई एवढंच बोलली की आता आई वाचलेली आहे. जवळजवळ 20 तास त्या विंचवाच्या डंखातून, त्या विंचू चावल्यामुळे असणाऱ्या त्रासातून आई झगडून बाहेर आलेली आहे. त्यानंतर फक्त ती एवढंच बोलते की थँक गॉड म्हणजे धन्यवाद, देवाला धन्यवाद करते की त्या विंचवाने चावण्यासाठी मला चूज केलं आणि माझ्या मुलांना सोडलं. म्हणजे थोडक्यात आई जी काय आहे ती आईचं प्रेम इथं शेवटच्या ओळीतून दिसतंय. द लास्ट लाईन शोज दॅट मदर्स लव टुवर्ड्स हर सन ऑर चिल्ड्रन. म्हणजे आईचं प्रेम हे तिच्या मुलाविषयी किंवा तिच्या मुलांविषयी ते आईचं प्रेम इथं दिसून येते की इतका सगळ्या त्रासातून बाहेर येऊन ते देवाला न कोसता, देवाला तिनं कोसलं नाही, उलटं देवाचे धन्यवाद केले की धन्यवाद देवा की तू माझ्या मुलांना त्या विंचवापासून वाचवलंस आणि त्या विंचवाने मला चॉईस केलं चावण्यासाठी आणि माझ्या मुलांना सोडलं. So here we have done with our poem. You have to write down the difficult words with its meaning, English and Marathi both meaning, and as well as you have to solve English workshop also because we have done with our poem now. Thank you.